हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? तर आजची सकाळची सुरुवात आमची अशी झाली. दादाचा आज हाफ डे होता. दादा लवकर घरी आला होता, त्याच्यामुळे तो आणि सावी ह्यांची मस्ती चालली होती. दादा सावीचा चांगला मेकअप करत होता. त्याने सावीचा मेकअप असा केला की सावीला पावडरचा भूतच बनवून टाकला होता. ह्यांची मस्ती बघून मी लागले माझ्या कामाला, कारण की आता लवकरच ईद येणार आहे. तर मम्मीसाठी थोडासा विचार केला की थोडंसं सामान घेऊयात. पप्पा गेल्यापासून एवढं काही ईद करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण ठीक आहे करूयात म्हणून थोडंफार आम्ही घेतला. त्यानंतर विचार आला की ठीक आहे आपण तर हे घेतलं, मग सावीला पण काहीतरी करूयात म्हणून कढईमध्ये तूप तापवलं, त्याच्यामध्ये थोडीशी शेवई टाकली, इलायचीची पूड टाकली, साखर टाकलं, दूध टाकलं आणि थोडंसं तिला घट्ट करून मी हे सावीला देत असते. कारण की म्हणजे तिला अजून मी असंच देते थोडंसं सिंपल वगैरे जेवण. अजून मी तिला एवढं हॅवी वगैरे दिलेलं नाही आहे. मे बी तिला डायजेस्ट होईल नाही होईल त्याच्यामुळे थोडंसं मी घाबरते आणि भीती पण वाटते. लहान आहे ती, मुलांना काही झालं तर ते सगळं आपल्याला हे करायला लागतं त्याच्यामुळे. पण तिला काही द्या तुम्ही, ती काही आवडीने खाते. आणि आता थोडे दिवसात 1-2 दिवसाचाच प्रश्न आहे, कारण की 1-2 दिवसानंतर ईद आल्यानंतर पण हे सगळं होणारच आहे आमच्या घरात, गोड वगैरे खाणं पिणं. त्याच्यामुळं पण ठीक आहे म्हटलं आज थोडंसं सिंपल करूयात म्हणून आज थोडंसं सिंपल केलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर सावीला मस्तपैकी रेडी केलं होतं मी. तुम्ही बघू शकता सावी चांगली रेडी झाली आहे आणि माझं बाळ तिच्या बाळाला झोपवत होतं. हे बघताना खूप आनंद होत होता. आता असं वाटतं सावी मोठी झाली आहे. चला ठीक आहे, बाय, भेटूयात परत.